साकार मिलेगा, कभी सोचा नहीं था भगवान मिलेगा। स्वर्ग से भी सुंदर संसार मिलेगा, कभी सोचा नहीं था। अलौकिक आई बनून अनोखी पालना देणाऱ्या, निर्माण आणि निमित्त बनून यज्ञ सेवेचा ताज परिधान केलेल्या, योगाच्या गहिराईने, ज्ञानाच्या उंचाईने, धारणेच्या दृढतेने आणि श्रेष्ठ कर्माच्या पदचिन्हाने ज्यांनी आपले जीवन महान बनवले अशा आदरणीय सुनंदा बहिणींची आपल्याला ज्ञानरत्नाने संपन्न करतील। बहिणींच्यासाठी मला म्हणावंसं वाटतं, प्रभु प्यार की ऐसी खुमारी, प्रभु प्यार की ऐसी खुमारी, तन मन धन सब कुछ वारे, तन मन धन सब कुछ वारे, निमित्त निर्माण बन, संभाली है विश्व परिवर्तन की जिम्मेवारी, संभाली है विश्व परिवर्तन की जिम्मेवारी। आदरणीय बहिणींची आपण जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूया। अभिनंदन मुबारक। भट्टीसाठी पण आलो है ना, 2 in 1 आहे आज का 3 in 1 आहे? आज 3 in 1 आहे। एक आहे वाढदिवस, दुसरी आहे तपस्या, तिसरा आहे ब्रह्मभोजन। त्यामुळे संख्या कशी वाढत जाते आपली? ब्रह्मभोजनाचा टाइम जसा जसा जवळ येतो तसतशी आपली संख्या वाढत जाते। कारण ब्रह्मभोजनाचं महत्त्व या सर्वांना खूप आहे। भक्ती मार्गातही आपण ऐकले, ब्रह्मभोजनासाठी देवता सुद्धा तरसत होत्या आणि ते ब्रह्मभोजन कुठून आपण, मला माहिती आहे इथपर्यंत पोहोचायला सुद्धा एकेका आपल्याला किती मेहनत करावी लागते। त्याच्यासाठी पहिले तर आपल्या घरातलं सगळं आवरावं लागतं। घरात ज्यांची जी जबाबदारी आहे ती सगळी पार पाडावी लागते। कुणाचा डबा असतो, सफाई असते, भांडी बर्तन तूप कपडे सगळं करून पुन्हा आपण शिवबाबावर प्रेम असल्यामुळं, आपल्या पुरुषार्थावर पण प्रेम असल्यामुळं, संकटांवर प्रेम असल्यामुळं खूप प्रगती करायची। त्याचबरोबर संकटांमध्ये एकत्र येऊन संकटांची जी शक्ती आहे, संकटांचा जो आनंद आहे, संकटांमधलं जे प्रेम मिळतं एकमेकाला बघून सुद्धा किती छान वाटतं। तर तो सगळा आनंद घेण्यासाठी आपण पहाटेपासून मेहनत करत असतो। तुम्ही तशी करत असता सेंटरची लक्षणं काय पाहिजे तेही सांगितलं। आपण सगळेच म्हणतोय सध्या बाबा पण मुलींमध्ये, अवैध मुल्यांमध्ये खूप सांगायला लागले, संपन्नता, सपूर्णता, प्रतिसंपन्नता, सपूर्णता। जानेवारी महिन्यामध्ये ब्रह्म बाबा कसे संपूर्ण बनले त्याच्या कहाण्या आपण ऐकतो, व्हिडिओ बघतो, क्लासेस ऐकतो। आज बाबांनी सांगितलं की तुम्हाला सुद्धा संपन्न आणि संपूर्ण बनायचं आहे, तर तुम्ही संपूर्ण बना, पण त्यासाठी एक छोटा अभ्यास, तर गहिरा अभ्यास। बाबांनी सांगितलं की तुम्हाला त्याच्यासाठी जर संपूर्ण बनायचं आहे, तुम्हाला संपन्न बनायचं आहे, बनायचं ना सगळ्यांना। कुणाकुणाला बनायचं आहे संपन्न? अच्छा, शाबासकी घ्या। संपूर्ण कुणाकुणाला बनायचं आहे? संपन्न कशात बनायचं आणि संपूर्ण कशात बनायचं, पहिले ते क्लिअर करून घेऊया। बाबांच्या मूल्यांच्या आधारे ब्राह्मण बच्चे आपल्या गळ्यामध्ये घालू, म्हणजे सर्व ज्ञानरत्नांना आम्ही आपल्या जीवनामध्ये धारण करू। खूप खूप धन्यवाद।